ओ ओ ओ ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शांति शांति शांतिः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। काल आपण 2 गोष्टी बघितल्या की श्रेष्ठपणा दाखवणारी ब्राह्मणाचा सगळ्यात मोठा गुण कोणता, तर त्याला म्हणतात तपस्या। तप याचा अर्थ आपण पाहिला काल। तप म्हणजे तापणे, चमकवणे, आकार देणे, चकाकणे, तेजस्विता येणे, तेजोमय होणे म्हणजे तप। कष्ट करून एखादी गोष्ट मिळवणं म्हणजे तप। आणि दुसरा प्रश्न आपण असा बघितला काल की मनुष्याचा म्हणजेच श्रेष्ठ मनुष्याचा मानवी गुणधर्म काय आहे, दैवी नाही। दैवी गुणधर्म तर तप करणं हा दैवी गुणधर्म आहे। मानवी गुणधर्म काय आहे हे सुद्धा समजवून घेतलं पाहिजे। तर काल आपण बघितलं होतं की त्याचा मानवी गुणधर्म हा आहे की त्याला मृत्यूचं दायित्व आहे। दायित्व म्हणजे काय, जबाबदारी देणं लागतं। तो हे देह जो आहे तो परमेश्वराला देणं लागतो। तो उसनं मिळालेला आहे देह। हे आपण काल बघितलं की पृथ्वीवरती तो जन्माला आला म्हणजे मृत्यू हा अटळच आहे की नाही। पृथ्वीवर जन्माला येणं म्हणजे काय, मृत्यू अटळ आहे, कारण पृथ्वीवर पंचमहाभूतात्मक कार्य चालतात सगळी। आता काय आहे हे सांगण्याचा उद्देश काय आहे। तुम्ही म्हणाल यात काय नवल आहे, यात काय विशेष सांगितलं तुम्ही की पृथ्वीवर जन्माला आला म्हणजे मृत्यू आहेच, त्यात काय तुम्ही विशेष सांगितलं। विशेष हे सांगितलं की काय असतं, श्रेष्ठ पुरुष आहे, तो ब्राह्मण आहे।
ब्राह्मण म्हणजे श्रेष्ठ पुरुष, म्हणजेच ईश्वराची कास धरलेला तो आहे. मग ईश्वराची कास धरली म्हणून ईश्वर आता त्याचा मृत्यू रद्द करणार, की हा आपला माणूस आहे, मग त्याला आता मृत्यू नाही द्यायचा, त्यांनी खूप भक्ती केलेली आहे, असं तर होत नाही. ही जागृती आणण्यासाठी हे सांगितलेलं आहे. पृथ्वी तलावर ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू अटळ आहे, हे सांगण्याचा उद्देश हा आहे. मग कोणी पण त्याला अपवाद नाही, मग तो ब्राह्मण असो आणि अजून कोणी असो. देह जेव्हा तो बनतो मनुष्य, तेव्हा त्या देहाला वेदना, अनिश्चितता, दुःख, भीती हे सगळे सामान्य अनुभव त्या व्यक्तीला लागू पडतात, कारण ते देहाला लागू पडतात. आणि तो देह बनवू इच्छितो. देहाच्या पातळीवर केलं की सगळं असंच आहे, सगळ्याला अनिश्चितता आणि दुःख आहे. काल आपण हेही बघितलं की जन्माला आपण येतो ना, जन्माला आल्यावर आपलं जीवन आपण कसं करत जातो, उन्नत करत करत जातो, जास्तीत जास्त प्रगती करू पाहतो आपण. आणि जास्तीत जास्त प्रगती करून सुद्धा शेवटी एवढे मोठे गुण अंगी आणून सुद्धा आपण काय करतो, घाबरतो. कोणाला? मृत्यूला घाबरतो, त्याचं दुःख करतो, अतिशय मरणाच्या वेदना होतात. कुणाच्याही मरणाच्या आपल्याला वेदना होतात. आणि होतं काय माहिती का, आपलं जीवन चालू आहे आणि जीवन चालू असताना मरणाला घाबरणं म्हणजे जीवन जगायला दिलेली ईश्वराने जी मोठी संधी आहे, कार्य करण्यासाठी जे जीवन दिलेलं आहे, ती संधी दवडणे, ती वाया घालवणे. ह्याच्या उलट काय आहे, याच्या उलट हा जो जीव आहे, या जीवाला देहातून मुक्त करण्यासाठी देह सोडून द्यावा, म्हणजे तो जीव मुक्त होईल. आपल्याला हेच तर कळत नाही. जितकं जितकं आपण शरीराला चिकटू तितके तितके आपण त्याच्यात बांधले जातो. माणसाला हे जर कळलं की आपल्याला मिळालेल्या या जीवाला मुक्त केलं पाहिजे, जीवाला मुक्त करायचं असेल तर देहाला सोडलं पाहिजे, कारण देहातल्या वासनांनी देहानेच पकडून ठेवलेल्या आहेत त्या वासना. म्हणजे काय, देह कसं काय पकडेल, तो तर एक हे आहे ना, स्थूल आहे, जड आहे.
पण देहामध्ये काय काय? इंद्रिय, मनोबुद्धी, अंतःकरण हे तर आहेतच ना, अहंकार वगैरे. देह आणि अहंकार यांच्या मदतीने देह आणि अहंकार यांच्या मदतीने काय होतं? या वासनांना आपण चिकटून राहतो. त्याच जर दोन्ही काढून टाकल्या तर जीव मुक्त होतो. आणि म्हणून जीव मुक्त करण्यासाठी आपल्या इच्छेप्रमाणे, अर्थात ते सगळं शरीर बिरीर तापवावं लागतं. ज्याप्रमाणे पाणी अतिशय खूप उकळून त्याची वाफ तयार होते, त्याप्रमाणे हे जे शरीर आहे हे भगवंताच्या सेवेत ठेवून 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 हलकं 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 करत जावं लागतं. आणि मग त्याला मुक्त करता येतं. त्याला बंधनात टाकणाऱ्या विकारांपासून, विचारांपासून दूर करता येतं. केवळ देहाशी आपण संबंधित असल्यामुळे काय होतं की आपण बांधले जातो सगळ्यातच. आणि देह हा जो दिलेला आहे तो कर्मांसाठी आहे. कर्म झाली आहेत का नाही हे ईश्वराने ठरवायचं. आपलं काय काम आहे? जितकी कर्म पुढ्यात येतील तितकी करत राहायची, कंप्लेंट करायची नाही. पण आपल्याकडून काय काम आहे? आपण काय करायचं? त्यातनं मुक्त व्हायसाठी आपण काय करायचं? आपण हा देह तापवून 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 तपस्येने हलका 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 करून टाकायचा. कर्म कशी करून घ्यायचं हे काम त्याचं आहे. आणि मुक्त कसं व्हायचं हे काम आपल्याला बुद्धी दिलेली आहे, तर बुद्धीच्या साहाय्याने करायचं आहे. जाणीवपूर्वक करायचं आहे. आणि काय आहे, आपण म्हणतो ना, म्हणजे काल जी अवस्था सगळ्यांना प्राप्त झाली की थोडंसं शॉकिंग झालं की आपण देणं लागतो. हे आपलं देह हा उसनवारीने घेतलेला आहे आपण. म्हणजे कर्म करण्यासाठी त्यांनी आपल्यावर उपकार केलेत. एकतर जन्माला घातलं, दुसरं म्हणजे आपल्या भोवती विश्व तयार केलं आपल्या वासना पूर्ण व्हाव्यात याच्यासाठी, आणि तिसरं म्हणजे जन्माला तर घातलंच, पण देह मन बुद्धी हे उपकरण इतकं चांगलं केलं तयार आता काल आपण पाहिलं होतं की काय होतं, आपण
या मुद्द्यावर आलो होतो काल, की हा जो देह आहे हा परमेश्वराने आपली कर्म करण्यासाठी, आपल्या वासनांमुळे निर्माण झालेली आपली कर्म करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी दिलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देह. देहाबरोबर इंद्रिय दिली आहेत. त्याप्रमाणे देह आणि देहाबरोबरची सगळी ही जी उपकरणं आहेत ती पंचमहाभूतात्मक आहेत. कारण सृष्टीसुद्धा आजूबाजूची पंचमहाभूतात्मकच आहे. विश्व सगळं पंचमहाभूतात्मक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कार्यरत राहण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? तसंच राहिलं पाहिजे ना, सूट होण्यासाठी. म्हणून सगळं पंचमहाभूतात्मक. आता पंचमहाभूतात्मक हे सांगण्याचा उद्देश इथे असा आहे की सगळं अपूर्ण अवस्थेत, जे अपूर्ण अवस्थेत असतं ते परम आनंद कधीच देऊ शकत नाही. परंतु हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे की हे सगळं का निर्माण झालं, कशासाठी. तर मग हे सृष्टी निर्माण केली, मुख्य उद्देश काय की आपल्या वासनातून निर्माण होणारी कर्म जी आहेत ती आपल्याला करायला त्यांनी वाव दिलेला आहे. आता वाव तर दिलेला आहे, पण ते कोणाबरोबर करणार ती कर्म? मग आजूबाजूला विश्व तयार केलं. त्याच्यामध्ये जाऊन त्या विश्वामध्ये रममाण होऊन आपण काय करतो? कर्म करतो. आपली वेळ येईल तशी तशी आपण कर्म करतो. आणि आपलं सगळं जरा अज्ञानातच खूप जातं. कारण काय होतं, कधी कधी आहे ना, कर्म खूप असतात आपल्याला करायची दिवसभरातनं, खूप म्हणजे खूपच. तर लगेच आपण म्हणतो या असल्या ह्याने मी दमून जाते, ते करून मी दमून जाते, असं आपण म्हणतो. पण दमण्यासारखं काही नाहीच आहे. तो सगळी कर्म उलट भराभर आपल्या समोर निर्माण करतोय, मदत करतोय तो आपल्याला. कारण ही सुद्धा काळजी आहे शेवटी त्याला, की या शरीराने पुढे जाऊन साथ दिली पाहिजे. म्हणून काही वेळेस दमेपर्यंत कर्म करून घेतली जातात. तर ती सुद्धा ईश्वराची लीलाच आहे. मग आता हे झालं एक बेसिक पातळीवरचं, हे सगळं झालं तयार. कर्म करून घेण्यासाठी त्यांनी हे देह आपल्याला दिलेला आहे. म्हणजे आपल्यावर मोठे उपकारच केले आहेत का नाहीत? आम्हाला काहीच माहिती नव्हतं. लहान मुलासारखं अनेक वासना करून ठेवल्या, पुन्हा जन्माला यावं लागलं आणि आता भोगतोय. आणि त्यातनं निर्माण झालेली फळं आता काही का होईना अभ्यास केला आहे, अभ्यास करतो आहोत म्हणून मग थोडंफार समजतंय आणि जास्त काही आपण गोत्यात जात नाही. हां, आता हे जरी खरं असलं तरीसुद्धा आता इतकी काही गरज आहे का? आपल्याला देहही द्या, मग म्हणजे मुलांना बाग बांधून द्या, मग मुलं खेळणार कुठे तर खेळणी द्या, मग मुलं एकटी येणार कशी तर बागेभोवती मंदिर बांधा, म्हणजे आई वडील मंदिरात जातील, आजी आजोबा मंदिरात जातील. मग आता आई वडील येणार असतील तर बागेत रस्ता तयार करा फिरायला. कसं हे सगळं प्लॅनिंग आहे? हे कुठून शिकलं आहे मनुष्य प्लॅनिंग? परमेश्वराकडून. परमेश्वराचा अंशच आहे मनुष्य. तर हे जे सगळं आहे म्हणजे आपल्याला कर्म करण्यासाठी, कर्मरत होण्यासाठी आपल्याला काय काय दिलं आहे? जे मन आपला देह उठून काम करावं असं वाटतं, तर त्या मनाने विचार दिल्याबरोबर देह उठून काम करतो. स्वतःला वाचवण्यासाठी अहंकार दिला आहे, पण तो वापरण्याचा आपल्याला कळत नाही, म्हणून आपण असे वागतो. त्याच्यानंतर बुद्धी दिली आहे. हे सगळं काही दिलेलं आहे त्याने, केवळ आपली कर्म करण्यासाठी. आणि इथेच थांबला नाही तर ज्याच्यामध्ये तू कर्म करणार आहेस त्यातल्या वस्तू, व्यक्ती, घटनासुद्धा पंचमहाभूतात्मक, म्हणजे तू त्यांच्यात मिसळून जाऊन कर्म करू शकशील.
तेल कधीच पाण्यात तरंगत नाही, तर तेलाचा आणि पाण्याचा संबंधच नाही. असं व्हायला नको ना. आपण कर्म करणार कुठे मग? म्हणून आजूबाजूचं विश्व पंचमहाभूतात्मक आणि आपण पंचमहाभूतात्मक. म्हणजे आपला उद्देश काय होता जन्म घेण्याचा? तर आपली कर्म करायची, मान खाली घालून पेपर द्यायचा जीवनाचा आणि चालायला लागायचं, हे होतं ना आपलं. तर ही सृष्टी का निर्माण केली? ही सृष्टीमध्येच आपल्या ज्या रंगीबेरंगी वासना आहेत त्यांची कर्मसुद्धा रंगीबेरंगी आहेत. ती सृष्टीमध्येच पूर्ण करता येणार आहेत आपल्याला. ती कर्म पूर्ण करण्याचं आपलं बाजूला राहतं आणि नवीन नवीन वासना आपण मात्र घेऊन येतो इथल्या रंगीत वस्तू, व्यक्ती, घटना बघून. हे आपलं व्हायला नको. आणि म्हणून हे आपल्याला ज्ञान घ्यायचं आहे की नेमकं काय आहे. म्हणजे केवळ गीतेमध्ये हा जो शब्द बोललेला आहे, कर्मण्येवा अधिकारः ते, केवळ आणि केवळ कर्मातच तुझा अधिकार आहे. कर्मात पूर्णपणे अधिकार आहे. म्हणजे तू तर काय, तुझ्या कर्माचा डायरेक्टर आहेस. तू काय केलं पाहिजे? हे कर्म बेस्ट कसं करायचं? हे कर्म परिपूर्ण कसं करायचं? कारण ते तुझंच कर्म आहे, तुझ्याच वासनातून निर्माण झालेलं आहे. त्या कर्माचे सगळे निर्णय तू चांगल्या रीतीने घेऊ शकतोस. मा फलेषु कदाचन, कधीही त्याचा फळाचा विचार सुद्धा करू नको. फळ तर प्राप्त करून घेणं बाजूलाच राहिलं, पण त्या फळाचा विचार सुद्धा तू मनात आणू नकोस. आता तुम्ही म्हणाल फळाचा विचार नाही केला तर कर्म कसं करायचं? मला 80% मार्क पाहिजेत म्हणून मी अभ्यास करणार, हे मला ठरवावं लागतं. म्हणजे फळाचा विचार करावा लागतो. त्याच्यासाठी कर्माचा सिद्धांत उत्तम दिलेला आहे. कर्म करण्यापूर्वी जे प्लॅनिंग असतं ना, कर्म करायला सुरुवात करण्यापूर्वीचं जे प्लॅनिंग आहे त्याच्यात कर्माचा सगळा आराखडा बांधायचा की मला काय काय हवं आहे. कर्म करताना कुठलीही फळाची बाब त्याच्यात आणायची नाही. कर्म म्हणजे फक्त कर्म आणि ते बेस्टच करायचं. परमेश्वराने निर्माण केलेल्या कर्मभूमीमध्ये आपण कर्म करतो आहोत. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, परमेश्वराने ही कुरुक्षेत्र निर्माण केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण कर्म करतो आहोत. म्हणून उत्तमच करायचं आहे. तिथे फळाचा विचार नाही आहे. कर्म करायला सुरुवात करण्यापूर्वी फळाचा विचार करून कर्माचं प्लॅनिंग होतं. कर्म करत असताना 100% कर्म कसं करायचं आणि कर्म झाल्यानंतर, कर्म संपल्यानंतर त्याच्या फळाचा विचार अजिबात न करता दुसऱ्या कर्माला सुरुवात करायची. आपल्याला हे सांगितलं होतं आणि ह्याच्यात फार मोठं तथ्य होतं. श्रीकृष्णाने सांगून ठेवलं आहे, अध्याय 2मध्ये सांगून ठेवलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते फार आधीच कळलेलं आहे. त्यामुळे आपण आता तसं करायचंच नाही आहे. तर फळाचा विचार न करता कर्म करायची आहेत ह्याचा अर्थ हा आहे. याचा अर्थ असा अजिबात नाही की फळाचा विचारच करायचा नाही. काहीतरी रूपरेषा समोर येण्यासाठी कर्म करायला सुरुवात करण्यापूर्वी फळाचा विचार करायचा आहे. आणि त्या पद्धतीने एकदा कर्म करायचं प्लॅनिंग केल्यानंतर, कर्म करायला सुरुवात केल्यानंतर कशाचाही विचार कसं होईल. हा झाला कर्माचा सिद्धांत, हा झाला कर्माचा परिपाक. इथपर्यंत विषय संपला की कर्म करण्यासाठी त्यांनी आपल्याला दिले. आता मग कर्म संपल्यावर तो काय करणार आहे? हा कर्म संपल्यानंतर तो काय करणार आहे? किंवा त्याला जास्त कळतं ना की या देहाचं कार्य झालं आहे की नाही.
मग काय करणार? तर काय असतं, माणसाचं नेचरच त्यांनी असं बनवून टाकलं आहे. म्हणजे काय होईल हे ऐकलं ना की आपल्याला जरा वाईट वाटेल, पण हे कटू सत्य आहे. कटू सत्य आहे, थोडंसं वाईट वाटण्यासारखं आहे, पण त्यातनं जावं लागणार आहे. की जेव्हा जन्म झाल्यावर माझा एक आता काय झालं आहे माहिती का, विसा देऊन पाठवलं आहे. तेवढ्या वर्षाचा विसा आहे, तो झाला की परत जावंच लागणार आहे आपल्याला. त्याच्यामुळे काय, तुम्हाला माहिती आहे ना, विसाची गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे काय असते ती. विसा संपायच्या आत दुसरं विसाचं हे करावं लागतं, वाढवावं लागतो. मग त्याच्यासाठी यायचं पुन्हा ते करून घ्यायचं, नाही तर मग अडकलं. तर असा आपल्याला विसा दिलेला आहे, ठराविक वर्षांचा विसा दिलेला आहे. तो झाला की आपण परत जायचं. आता बघा, जन्मकाल झाला, आज एक दिवस संपला. आज एक दिवस संपला, विसा असण्याचा एक दिवस कमी झाला. अशी 10 वर्ष गेली. विसेचे जे कालावधी आहे त्यातली 10 वर्ष कमी झाली. हे बघा, कशाच्याच विरुद्ध मला बोलायचं नाही. वाढदिवस ही खूप आनंदाची गोष्ट असते, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण आपण वाढदिवस हा आनंदाने साजरा करतो, त्याचं कारण आहे, परमेश्वराने आपल्याला इतकं छान उपकरण दिलं आहे, त्या उपकरणाचा या पृथ्वी तलावरती जन्म झालेला आहे. आणि म्हणून आपण वाढदिवस साजरा करतो. पण तितकी वर्ष आपल्या जीवनातली कमी झालेली असतात. ती एवढी वर्ष आपल्या जीवनातली कमी झालेली असतात. इकडे वाढत असेल तर तिकडे कमी झालेलंच आहे ना. जन्मून इतकी वर्ष वाढली म्हणजेच मरणासाठी इतकी वर्ष कमी आहेत. आणि तो विसा ठरलेला आहे, तुम्हाला आम्हाला ते कळत नाही, नाहीतर आम्ही तेच पाहून पाहून खचून जाऊ सारखं. पण एवढी जाणीव तरी आता आपल्याला झाली पाहिजे की विसा संपला की परत जायचं आहे. तो विसा संपताना आहे ना, शेवटी 4-8 दिवस फक्त कळतं. त्याच्यामुळे जरा जपून राहायचं आधीच. आणि माणसाचं नेचरच असं बनवलं आहे की त्याला मृत्यूची भीती येते. ह्याचा अर्थ काय माहिती का, त्याला मृत्यूची आठवण व्हावी एवढंच फक्त आहे. मृत्यूची आठवण झाली पाहिजे त्याला. परंतु जिवंत असताना सतत मृत्यूच्या भयाने रडणं हे सुद्धा वेडेपणाच आहे. कारण परमेश्वराने इतकं सुंदर जीवन दिलेलं आहे, त्याची संधी आपण दवडायला नको आहे. सुंदर कार्यासाठी सुंदर जीवन दिलेलं आहे आणि आपण मृत्यूचं देणं लागतो. म्हणजे काय, आपण या देहाचं देणं लागतो. लोन घेतलेलं आहे, लोन. अहो, आमची कर्मच संपत नाही आहेत ना. एवढ्या वासना आहेत, एवढ्या वासना आहेत. निदान आता तरी लोन घ्यायला लागायला नको म्हणून तरी वासना कमी केल्या पाहिजेत का नाही. लोन फेडेपर्यंत इथे थांबायचं आहे. ते लोन संपलं की मग परत जायचं.
याचं भान आपल्याला ठेवलंच पाहिजे. आपला व्हिसा किती दिवसांचा आहे आपल्याला कळत नाही, पण आपण एक गोष्ट आपल्याजवळ येत आहे ती परमेश्वरांनी दिलेली आहे. बाकी सगळं पटतं बरं का. परमेश्वरा तूच दिलेली फुलं तुला अर्पण, परमेश्वरा माझं असं काही नाही, परमेश्वरा तूच दिलेला बेल फुलं तुला अर्पण, हे सगळं म्हणतो. परमेश्वरा तूच दिलेला देह तुला अर्पण, असं होतं का? तिथं खरा त्याग आहे, खरी समज आहे. तिथे समजून उमजून करायचं आहे. आणि म्हणून इतकं म्हणजे जीवनात आपण इतके टक्के टोणपे खातो, उन्नतीकडे सगळा मार्ग जीवनाचा नेण्याचा प्रयत्न करतो, श्रेष्ठ बनण्याचा, महान पुरुष होण्याचा प्रयत्न करतो. इतकं सगळं करून सुद्धा काय आहे की आम्हाला शेवटी मृत्यूची भीती वाटते, एखाद्या भ्याडासारखी. ती भीती कशी जाणार आहे? तर हे अंडरस्टँडिंग पूर्णपणे येणं आवश्यक आहे. हा जो माझा देह आहे हा अहंकाराने लडबडलेला आहे. मी माझं. त्याच्यामुळे काय होतं माहिती का? हा देह म्हणजे एक चुंबक आहे आणि या विश्वातल्या सगळ्या ज्या वस्तू, व्यक्ती, घटना ती लोखंड आहेत. सगळी चिकटलेली असतात याला, सगळी चिकटलेली असतात. आणि त्याच्यामुळे या देहाला ज्या जीवानी धारण केलं आहे, बघा मी चैतन्य नाही म्हणते, आत्ता चैतन्य नाही म्हणते मी, या देहाला ज्या जीवानी धारण केलं आहे, कारण अहंकार लडबडलेला हा देह आहे, त्याला ज्या जीवानी धारण केलेलं आहे त्या जीवाला मुक्त होण्याची तळफड लागलेली असते. पण त्यांनी या देहाला धारण केलेलं आहे ना, त्यांनी या देहाला धारण केलेलं आहे, त्याला समजत नाही. मग तिऱ्हाईत कोणीतरी यायला पाहिजे ना. काय झालं, एक छोटंसं मूल आहे, दार लावून घेतलं आणि कडीत बोट अडकलं, त्याला कळतच नाही आहे की हात कसा अडकला, रडतोय. दार, कडी उघडायला आणि मुलाचं बोट सोडवायला, या दोन गोष्टी करायला कोणीतरी तिसरा यावा लागतो. तसं जीवाला समजत नाही की हा देह जो आहे त्या देहामध्ये इंद्रिय, मनबुद्धी यांच्याबरोबर अहंकार पण आहे, मी माझं करणारा, आणि वासना पण आहेत चित्तामध्ये त्याच्या. त्यामुळे या देहाला तर काही नाहीच आहे, तो तर जडच आहे. पण या देहाला ज्या जीवानी धारण केलं आहे तो जीव तळमळायला लागला आहे की मी कोणत्या देहामुळे अडकून बसलो आहे. त्या जीवाला जर मुक्त करायचं असेल तर मला देहात्मकता सोडली पाहिजे. मी देह आहे ही समज सोडून देऊन मी परमेश्वर आहे, मी चैतन्य आहे, आणि ते मी कसं आहे हे मला अनुभवलं पाहिजे. म्हणजे ज्या देहाने या जीवाला पिळवटून काढलेलं आहे त्या जीवाला मुक्त करण्यासाठी या देहाला मला टाकून देता येईल. इतकं जर
मोठं इतकं मोठं अंडरस्टँडिंग असेल तरच. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, आपली कर्म संपेपर्यंत आपल्याला ही समज येत नाही. पण कर्म संपायची वाट पाहू नका. तर ती समज थोडी थोडी आत गेली पाहिजे आपल्यामध्ये. त्याचं कारण आहे, कर्म संपल्यानंतर समज यायला सुरुवात झाली तर तोपर्यंत अजून वासना भरलेल्या असतील कित्येक. कारण आम्हाला समज येतच नाही. आम्हाला समज आल्याशिवाय आम्ही वासना सोडतच नाही. म्हणून आत्ताच ती समज हळूहळू आम्हाला यायला लागली पाहिजे. आत्ताच्या आत्ता त्याचे रिझल्ट्स काहीच येणार नाहीत. परंतु आपण जे म्हटलं की आपल्याला मृत्यूचं भय म्हणजे काय, की हा जो देह आहे हा जाईल आणि मला देहाचाच आधार आहे. हे कसं झालं माहिती का? सोपी गोष्ट आहे. आपले नातेवाईक जातात की नाही, जवळचे नातेवाईक जर का गतप्राण झाले, देवाघरी गेले, काय होतं, मोठा आधार नाहीसा होतो जीवनातला. हो की नाही? असंच सेम आहे आपल्या, की देहाचं भयंकर आश्रय आपल्याला. त्याच्यापासून थोडं अलिप्त झालं ना तर आपल्याला त्रास नाहीच होणार कसला. समजून घेऊन वागलं पाहिजे. त्याच्यामुळे देह जो आहे त्याच्याबद्दल जितकं आकर्षण करू तितके स्थूल होत जातो आपण. जडता येते सगळ्या विचारांना. आणि देहावर आपण फार अवलंबून राहतो. आणि मग या देहाचा आश्रय जाणार आहे की काय, देहाचा आधार जाणार आहे की काय, देहामुळेच तर सगळं मला जमतंय हे आपल्याला होतं. आधीचं स्टेप काय आहे माहिती का? पहिल्या स्टेपला आपल्याला काय होतं, की देह म्हणजे मी आहे. पण समजा जरी अभ्यास करून आपल्याला अंडरस्टँडिंग आलं, देह वेगळा मी वेगळी, पण मला आधार मात्र. आता बघा तुम्ही, आपले नातेवाईक वेगळे, आपण वेगळे, तरी आधार मात्र त्यांचा आहे. म्हणून आपल्याला वाईट वाटतं की नाही ते गेल्यावर. तसं हे आहे, देह वेगळा मी वेगळी आहे, पण देहाचा मला जबरदस्त आधार आहे सगळ्या ठिकाणी. कारण माझ्या क्रियाही तोच करतो, माझे विचारही मनाच्या रूपातनं तोच करतो, माझा विवेकही बुद्धीच्या रूपाने तोच करतो. हां, आणि माझं संरक्षण तो अहंकाराच्या रूपात करतो. तर मग इतका मला त्याचा आधार आहे जबरदस्त, तर त्याच्या मृत्यूने मला नाही का त्रास होणार, निराधार होणार आहे मी, अशी समज येते आपल्याला. मग ह्याच्यावर सोल्युशन म्हणून काय सांगितलं आहे त्यांनी, की देह हा काय आहे? देह हे उपकरण आहे. आणि देहाने काय केलेलं आहे? देहाने सगळ्या विश्वातल्या वस्तू साठवल्या चित्तामध्ये, आणि तो देह अहंकाराच्या मदतीने मी माझं करतो. मग त्या देहाचा आश्रय जीवाने घेतलाय, पण आता त्याला असहाय्य वेदना होत आहेत. काय हे जीवन, किती कष्टाचं जीवन आहे, तळ्यात मळ्यात अवस्था झाली आहे जीवाची. आणि मग त्या जीवाला मुक्त करायची इच्छा झाली तर आपण तिथे प्रकट व्हावं. आपण चैतन्य आहोत, आपण डायरेक्टर आहोत. मग ज्या शरीरामुळे तो जीव पिळवटून निघाला आहे
त्या शरीराला जाणीवपूर्वक टाकून देणं की आता तुझं कार्य संपलं आहे, तू जरा बाजूला हो. ते इतकं सोपं नाही आहे. टाकून म्हणजे एक वस्तू नाही टाकायची, एक कचरा नाही टाकायचा कचऱ्याच्या डब्यात. हलकं हलकं शरीर करत जायचं आहे परमेश्वराच्या भक्तीने. आणि शेवटी देहातून जीवाला मुक्त करायचं आहे. पुढचा भाग उद्या बघूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.